सर्वांना रामकृष्ण हरी। 21 फेब्रुवारीची सकाळ होती। पहाटेचं गार थंडी वारा थंड होता, पण त्याच वेळेला लातूरमध्ये रांगोळ्या सडे टाकून प्रचंड उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं। लातूरमधल्या शहरी भागात जो मूळ लातूरचा भाग आहे, तिथलं लातूर शहराचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागचा परिसर तर प्रचंड माणसांनी प्रफुल्लित होऊन गेलेला होता। सगळेजण टोप्या धोतर वारकरी वेशाखामध्ये आलेल्या होत्या। काही महिला भगिनी तुळशी कळस वगैरे घेऊन आलेल्या होत्या। टाळ सगळा जयघोष चाललेला होता आणि त्या ठिकाणी तिथल्या त्या प्रांगणावर सगळेजण रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलीचा जयजयकार करत वाट बघत थांबले होते। वाट बघितली। आजचा वेळ होता। 8 गेले, 9 गेले, 10 झाले। 10:30 वाजता मात्र आकाशामध्ये हेलिकॉप्टर दिसू लागलं। ते हेलिकॉप्टर दिसलं की मग मात्र सगळ्या वारकऱ्यांना आनंद आला आणि आनंद असा उचंबळून आला। त्या हेलिकॉप्टर मधून येणारा कुणीही व्हीआयपी नव्हता, पण तिथं जे हजारो लोक जमलेले होते, हजारो जे वारकरी जमा झालेले होते, त्या हजारोचं रूपांतर बघता बघता लाखोमध्ये झालं। त्याचं कारण होतं की त्या हेलिकॉप्टर मधून येणाऱ्या संतांच्या पादुका, त्या पादुका घेऊन येणारे होते छोटे माऊली म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज कदम। सगळ्यांना अप्रूप वाटू लागलं की आम्हाला याची देही याची डोळा लातूरच्या मातीमध्ये आणि लातूर नगरामध्ये संतांच्या पादुका आल्या। म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई महाराज, संत सावता महाराज या सगळ्यांच्या पादुका त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि तिथून म्हणजे लातूर शहराच्या पूर्व भागातून सुरू झालेलं पादुक्याची मिरवणूक पश्चिम भागाला म्हणजे 12 नंबरच्या बाजूला जे मार्केट यार्ड होणार भावी काळासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आलेलं होतं मौजे खंडापूर, तिथल्या माळ रानावरती त्या पादुका मिरवणुकीच्या रूपामध्ये सुमारे दिवसभर ती मिरवणूक शहरातून जात होती। लाखोचा समुदाय, त्या समुदायाला इथले व्यापारी, इथले रहिवासी, इथले नागरिक अत्यंत आनंदाने त्यांची व्यवस्था आणि सोय करत होती। म्हणजे लातूर हे फक्त शिक्षणासाठी ओळखलं जाणारं शहर मात्र आध्यात्मिक आळंदी आणि पंढरपूर सारखं स्वरूप लातूरला आलेलं होतं। मग लोक चर्चा करू लागले की आता आषाढी आहे का? नाही। आता कार्तिकी आहे का? नाही। तरी सुद्धा या फेब्रुवारीच्या 21 तारखेला एवढा मोठा समुदाय इथं आला, त्याचं कारण तिथं येणाऱ्या मोठ्या संतांच्या पादुका होत्या आणि त्या पादुका आणणारे जे ज्ञानेश्वर कदम म्हणजे छोटे माऊली होते, त्या या सगळ्याच अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 21 तारखेपासूनचा सोहळा आज 2 तारखेपर्यंत अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणामध्ये आणि प्रचंड प्रतिसादामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला। आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये छोट्या माऊलींचं कीर्तन होतं आणि छोटे माऊली म्हणजे परखडपणा किंवा स्पष्ट वक्तेपणा ज्यांच्या ठायी आहे, म्हणजे एकीकडे अध्यात्मामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, काकडा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांची वाणी ऐकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी म्हणजे संत चरित्र असेल किंवा गाथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असतील, या सगळ्यासाठी छोटे माऊली म्हणजे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव। तरी जेव्हा सांगायला सुरुवात केले की आम्ही इथं कुठलंही खोटं केलेलं नाही, जे काही आहे ते सगळं खरं आहे आणि या सगळ्यातून जे काही जमा झालेला पैसा आहे तो पैसा घेऊन जावा, याच्यासाठी हा केलेला अट्टहास नव्हता। या सगळ्या स्पष्टीकरणातून तिथल्या सर्वसामान्य माणसांच्या मनाला मात्र वेदना होऊ लागल्या होत्या, कारण तिथं माणसं व्यवहार राजकारण हे बघून आले नव्हते। कारण एवढी सभा गोळा करण्यासाठी किंवा एवढा समाज एकत्र आणण्यासाठी राजकीय लोकांना किती पैसे वतावे लागतात, परंतु इथं फक्त ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा, नामदेवांचा, जनाबाईंचा, सावतोबांचा या सगळ्यांवर भाव, श्रद्धा, निष्ठा असलेला मात्र वारकरी, शेतकरी सगळ्या स्तरातले लोक त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या गर्दीनं तिथं उपस्थित झालेले होते। आज काल्याच्या कीर्तनाला तर पेंडॉल वाढवून सुद्धा भजनींना उभारता येणार नाही एवढी दाटी त्या ठिकाणी झाली होती। स्टेज पडेल की काय, स्टेजवर सुद्धा एवढी गर्दी झाली होती। म्हणजे लातूर जिल्ह्यातला कुठलाही लोकप्रतिनिधी, कुठल्याही पक्षाचा नेता कुणीही राहिला नाही, त्या सगळ्यांनी तिथं भेट दिली। मग एवढं सगळं असताना या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण
छोटे माऊली सारख्यांना का द्यावं लागलं, तर त्याचं कारण काही जणांनी 2 दिवसापूर्वी एक पत्र आणि काही प्रसिद्धी सुरू केलेली होती की ह्या पादुका खोट्या आहेत, खऱ्या नाहीत. मग या सगळ्यावर काही जणांनी बातम्या बनवायला सुरुवात केली. मग मात्र या सगळ्या गोष्टीतनं एक वातावरण, अफवा, गैरसमज इथल्या सर्वसामान्य भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागल्या. मग ह्याचा खुलासा कुणाला विचारायचा, कारण जे कुणी इथं बातमी देणार किंवा ज्या कुणी ह्याच्यावरती कव्हरेज केलेलं होतं त्या सगळ्यांनी ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त एक सोशल मीडियावरती बातमी सोडून दिली की आळंदीच्या संस्थानानं असं सांगितलेलं आहे की आमच्या पादुका इथंच आहेत, दुसरे जर कुणी त्या पादुका म्हणत असतील तर तसं काही नाही. त्याच्यानंतर दुसरं निवेदन जाहीर होऊ लागलं आणि ते निवेदन होतं आरणचं, म्हणजे संत सावता माळी यांच्या संस्थानातून. मग त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला. परंतु या सगळ्या संभ्रमाला, या सगळ्या शंकेला, या सगळ्या गैरसमजाला आज सडेतोड उत्तर देण्याचं काम छोट्या माऊलींनी केलेलं. मला असं वाटतंय की ज्यांनी कुणी यामध्ये गैरसमज किंवा अफवा उठवल्यात त्यांनी एकदा येऊन इथं जे तुकाराम महाराजांच्या संस्थानांचे जे प्रतिनिधी होते मोरे, किंवा भंडारा माळावर जे काम चालू आहे तुकाराम महाराजाच्या मंदिराचं, म्हणजे तुम्ही जर समजा भारतामध्ये अयोध्या आणि अयोध्येमधलं राम मंदिर बघाल तर त्या राम मंदिराचं काम करणारे तेच कारागीर, त्याच इटा, तेच साहित्य, तेच दर्जा, त्या पद्धतीचं इथं त्या मंदिराचं काम चालू आहे. तिथं अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर आणि देहूमध्ये भंडारा माळावर तुकारामांचं मंदिर. म्हणजे हा एकीकडं श्रद्धेचा, भावनेचा आणि विश्वासाचा विषय, दुसरीकडं यामध्ये हे सगळे पैसे घेऊन चाललेले आहेत आणि तिथं सरकारी पैशातून काम चालू आहे. ह्यांनी कशाला हे पैसे गोळा करायलेत? म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी जे काही गैरसमज निर्माण केलेला होता त्या सगळ्या गोष्टीमुळं प्रत्येकाच्या मनामध्ये जो विचार होता किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये जी भावना होती त्या भावनेला हात घालण्याचं काम छोट्या माऊलींनी केलं. आणि माऊलींनी तिथं सांगितलं, येताना रिकाम्या खिशाने इथं आलोय, फक्त आमच्या हृदयामध्ये ज्ञानोबा तुकोबा आहेत, म्हणजे आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदय सिंहासनावर संत आहेत. आम्हाला आमच्या खिशामध्ये पैसे घ्यायची किंवा त्यांच्यासाठी आम्ही इथून कुठलेच पैसे घेऊन जाणार नाही. म्हणजे एकीकडं भक्ती, विवेक, वैराग्य एवढं असताना सुद्धा त्यांना ह्या कसोटीला किंवा या पद्धतीच्या अफवेला किंवा गैरसमजाला सामोरे जात असताना मनावर त्यांना किती ताण येत असेल. ते बोलून गेले की एवढा मोठा कार्यक्रम करणं, एवढ्या सगळ्या लोकांना व्यवस्थित नियोजन संयोजन करणं, ह्याच्यासाठी रात्र जागावं लागतं, अनेक फोन अटेंड करावं लागतं, वेगवेगळ्या माणसांशी चर्चा करावी लागते आणि सगळींकडे लक्ष ठेवावं लागतं. कारण इथं केटरिंगचं काहीही नव्हतं. वाढणारेही वारकरी होते वेगवेगळ्या तालुक्यातून, म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये असलेल्या 10 तालुक्यातून 10 तालुक्याने सक्रिय सहभाग नोंदवला. तिथं लाखाचा निधी असेल किंवा भाकरी घेऊन येणं असेल, हे सगळं करण्याचं काम त्या तालुक्यातल्या वारकऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे, भावनिकतेनं केलेलं आहे आणि अंतःकरणापासून केलेलं आहे. मग हा सगळा प्रतिसाद बघून, इथली सगळी गर्दी बघून मग वाटलं असावं कदाचित की एवढी सगळी गर्दी तिथे यायची नाही किंवा एवढा सगळा प्रतिसाद तिथे भेटायचा नाही. म्हणूनच की काय, या 2 दिवसामध्ये अशा पद्धतीचं अफवेचं, गैरसमजाचं वातावरण निर्माण करण्यात आलं. एक भाविक म्हणून, ज्ञानोबा तुकोबा यांच्या साहित्याचा अभ्यासक म्हणून, संतांचा पाईक म्हणून माझ्या मनाला पडलेला प्रश्न असा आहे की एवढा मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप हे काही एखाद्या रात्रातून नियोजन होणार नाही. ह्याच्यासाठी वर्ष 6 महिन्यापासून हे सगळेजण प्रयत्न करत होते. गेल्या 2 महिन्यापासून तर हजारो जण स्वतःचं घर सोडून देऊन ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी धावपळ करत होते. त्यावेळेला का वाटलं नाही आळंदीच्या संस्थानाला किंवा आरणच्या आपण अशा पद्धतीचं निवेदन जाहीर करावं? मग प्रश्न असा पडतो की जे कार्यक्रम दिवसा ढवळ्या जगजाहीर केलेले आहेत, अशा जर कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर अफवा, गैरसमज निर्माण होण्याचं वातावरण होत असेल तर या गोष्टीचं कुठंतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण संत तुकाराम महाराजांचं चरित्र आम्ही जेव्हा बघतो तेव्हा जगातली पहिली कर्जमाफी करणारा किंवा स्वतःची श्रीमंती, स्वतःची संपत्ती सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकणारे तुकाराम महाराज होते. त्या तुकाराम महाराजांना कधी पैशाचा, नावाचा, प्रसिद्धीचा कुठलाही मोह झाला नाही. त्या तुकाराम महाराजांचे त्यांनी टोप्या आणल्या नव्हत्या तर पादुका आणलेल्या होत्या. मग
ज्या पादुका घेऊन त्यांनी त्या पादुकेचं दर्शन सप्ताह करावा आणि त्या सप्त्यामध्ये जे काही कार्यक्रम होत होते ते अत्यंत दर्जेदार आणि तेवढ्याच भक्तिमय वातावरणामध्ये होत होते. तिथल्या सर्वसामान्य भाविकाला जर विचारलं तर ते सांगत होते की आमच्या जीवनात अशा पद्धतीचा कार्यक्रम आणि एवढं आनंदी वातावरण आम्ही कुठेही बघितलं नाही. अरे त्या खांडापूरच्या माळरानावर जिथं कुसळ सुद्धा येत नाहीत असल्या माळरानावर ह्याने भक्तीच्या विचाराचे मळे फुलवले आणि त्या फुलवलेल्या मळ्यातून वारकरी विचाराचा आणि संतांचा जेव्हा त्यांनी मार्ग सांगत होते त्या मार्गावर चलायचं सोडून तिथं अडथळे आणण्याचं जर पाप कुणी करत असेल तर परत एकदा प्रश्न पडतो की ज्या ज्ञानोबा माऊलींना इथं त्रास झाला, ज्या ज्ञानेश्वर माऊलींचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, नामदेव महाराजांचा द्वेष केला गेला, त्याच पद्धतीचा कुणाच्या तर मनाच्या कोपऱ्यामध्ये आणखीन सुद्धा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तशा पद्धतीनं जर काही करायचे विचार असतील तर मी असं म्हणेल की त्यांना आळंदीमध्ये राहून किंवा कुठेही राहून माऊली समजले नाहीत किंवा तुकाराम महाराज कळाले नाहीत. जर खरोखरच माऊली कळाले असते, तुकोबाराय समजले असते तर त्यांनी अशा पद्धतीचं खोडसळपणा केलेला नसता. हा जो खोडसळपणा केला बऱ्याच जणांच्या श्रद्धेला, भावनेला या गोष्टीनं धक्का पोहोचला. परंतु हिंसा करणारे वारकरी नाहीत. वारकरी हे सहन करणारे आहेत. संतांचे विचार विवेकाचे आहेत. संतांचे विचार सदसद्विवेक बुद्धीचे आहेत. ज्ञान, विवेक, वैराग्य ह्या सगळ्या पायऱ्या संत साहित्यातून समाजाच्या जडणघडणीमध्ये आहेत. छोटे माऊली बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये काही कथेचं वातावरण सुरू झालेलं आहे. बुवा, आम्मा वगैरे बाबा इकडे यायला लागलेले आहेत. आपला वारकऱ्यांचा जो विचार आहे तो विचार समन्वयवादी, समतावादी, लोकशाहीवादी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भेदभावाला आणि विषमतेला विरोध करून माणसाला माणूस म्हणून माणसाची जगण्याची रीत देणारा विचार आहे. समाजाला शिकवण देणारा विचार आहे. समाजाची सदाचारानं जडणघडण करणारा विचार आहे. आणि हाच विचार खऱ्या अर्थानं समाजाला पोषक आणि समाजाच्या विकासाला पूरक असताना या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा. तुकाराम महाराजांचं नाव घरोघरच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचावं. म्हणजे त्या ठिकाणची जर तुम्ही दृश्य किंवा तिथं जर भेट दिली असेल तर तुम्हाला कळेल की आमचे मुस्लिम समाज बांधव त्या ठिकाणी पारायण करत होते, जेवणाच्या पंक्तीमध्ये वाढायला राहत होते. म्हणजे या ठिकाणी माणूस म्हणून त्या ठिकाणी सगळे जणांनी आपापला हातभार लावलेला होता. मग आणखीन काय साध्य होणार आहे? हे जे साध्य झालेलं आहे तेच खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला माऊलींचा विचार किंवा गाथेमध्ये मांडलेल्या तुकाराम महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचला. कारण हे पैसे गोळा करावं, प्रसिद्धी मिळवावं ह्याच्यासाठी नव्हता. तो कार्यक्रम आमच्यासारख्या हजारो लोकांनी 10 दिवस अटेंड केलेला आहे. म्हणजे मी असं म्हणेल की पहिलं आमचं विठ्ठल महाराज दिवेगावकरांच्या कीर्तनापासून सकाळी झालेल्या लातूरच्या पूर्व दिशेला म्हणजे सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे झालेल्या सकाळच्या पहाटेच्या कीर्तनापासून ते आज झालेल्या माऊलींच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत आम्ही पूर्ण वेळ हे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या ह्याच्यातून लोकांच्या मर्जीनं निष्ठेनं जे काही त्यांना फुल नाही फुलाची पाकळी, जे काही कुणाला तन मन धन अर्पण करावं वाटलं त्यांनी त्यांच्या श्रद्धेनं, इच्छेनं आणि आनंदाने दिलेलं होतं. या सगळ्या देण्यातून लोकांच्या सगळ्यातून जमा झालेला करोडोचा निधी, लाखोचा समुदाय बघून कदाचित कुणाला वाटलं असावं ह्या कार्यक्रमाला गालबोट लावावं, पण नाही. शेवटी हा कार्यक्रम शांततेत पार पडला आणि लातूरच्या इतिहासामध्ये या कार्यक्रमाची नोंद खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरात करावी लागेल. कारण आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अनेक सप्ते बघितले, परंतु एक असा सप्ताह ज्या सप्त्याला पुरणपोळीपासून जेवण तर तुपापर्यंत म्हणजे इथं सगळ्या गोष्टी देत असताना दर्जानं, गुणानं, आवडीनं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तिभावानं होत होत्या. ही भक्तिभावाचा गुण घेऊन एकमेकांना सहकार्य करून संत विचार आपल्या मनामध्ये रुजवणं हे खऱ्या अर्थानं लातूरच्या या अखंड हरिनाम सप्त्यातून आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला या सगळ्यातून एक गोष्ट शिकायला मिळते की ज्याचा भाव आहे तिथंच खरा देव आहे. देव भावाचा भुकेला असतो, बाकी दुसऱ्या कुठलाही नसतो. तुम्हाला त्याच्यासाठी अधिष्ठान काय पाहिजे तर अधिष्ठान भक्तीचं पाहिजे. जगामध्ये देवाकडे जायचा जो मार्ग आहे तो मार्ग कुठलाही राजकारणाचा किंवा धनाचा नाही तर तो भक्तिभावाचा आहे. आणि तोच भक्तिभावाचा विचार 10 दिवस इथं खऱ्या अर्थानं पेरण्याचं काम केलं. तो भक्तीचा संस्कार लातूरने स्वीकारावा आणि लातूर नगरीनं
एक आदर्श घालून दिला की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे सप्ते झाले त्या सप्त्यामध्ये सर्वात जास्त भजनी मराठवाड्यातल्या या लातूरमध्ये होते. म्हणजे लातूरनं प्रत्येक क्षेत्रामध्ये विक्रम केला. जसा शिक्षणामध्ये लातूरनं विक्रम केला एक लातूर पॅटर्न म्हणून, तसाच अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये सुद्धा एक आदर्श सप्ताह कसा असावा, मोठ्यातला मोठा भव्य दिव्य सप्ताह कसा पद्धतीने पार पाडावा हे सुद्धा लातूरनं उदाहरण घालून दिलंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं लातूर या सगळ्या कसोटीला पुढच्या काळामध्ये याच विचारावरती आधारित भक्तीचे मळे इथं फुलले जावेत आणि खऱ्या अर्थानं तुकोबा आणि ज्ञानोबा यांचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्ग, त्यांचे विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि तुकाराम हे नाव प्रत्येकाच्या चुलीपर्यंत पोहोचावं एवढाच एक या अखंड हरिनाम सप्त्याचा शेवटचा काल्याचा संदेश देताना छोट्या माऊलींनी सांगितलेल्या विधानातून एवढंच घेऊ. शेवटी एवढंच म्हणतो की आपल्याला जर समजा एखादी गोष्ट चांगली नाही करता आली तर निदान जे कुणी चांगलं करतंय त्या चांगल्याला चांगलं म्हणावं. चांगलं म्हणता येत नसेल तर निदान ते बघावं, परंतु त्याला गालबोट लागेल अशा पद्धतीचं काही करू नये एवढंच म्हणतो. शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात जे खडांची व्यंकटी सांडो एवढंच म्हणेल, जो जो वांछील ते ते लावो. कारण खळ जाण्यापेक्षा त्याच्यातली ती प्रवृत्ती जावी, वाईट प्रवृत्ती जावी, वाईट व्यक्ती जाण्यापेक्षा ती प्रवृत्ती जावी आणि त्याला सुद्धा चांगलं बनण्याची संधी भेटावी. कारण क्षमा शांती तेथेच संतांची वस्ती असते. संत क्षमा करणारे असतात, संत जगाचे घाव सोसणारे असतात. परंतु विनाकारण जर समजा खोडसळपणा म्हणून अशा पद्धतीनं कुणीही काहीही करू नये एवढंच म्हणतो. फक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाच्या भावनेला श्रद्धेला जपलं गेलं पाहिजे, कारण त्याला सुद्धा मन असतं एवढंच म्हणतो. थांबतो. रामकृष्ण हरी.